हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम. मी आहे परमेश्वर सुतार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 8th सायन्स चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर याच्या व्हिडिओ नंबर 2मध्ये आपण पाहिलेलं होतं की व्हॉट आर द बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. सो ऑन टुडे in this video, that means video 3, we are going to learn about what is the pressure on solid, what is the pressure of liquid, and what is the pressure of gas. So let's start with the point pressure. So dear students, what is the meaning of pressure? We know the pressure is called as in Marathi दाब. एखाद्या वस्तूवरती प्रेशर आपल्याला जर आणायचं असेल तर वी हॅव टू अप्लाय द फोर्स. दॅट मीन्स फोर्स अप्लाय केला जातो आणि प्रेशर तयार होतं. आता प्रेशर कुठल्या गोष्टींचं तयार होऊ शकतं हे आपण पहिल्यांदा लक्षामध्ये घ्यायचं. जसं की आता तुम्ही सायकलीच्या ट्यूबमध्ये म्हणजे टायरच्या ट्यूबमध्ये हवा भरताय आणि हवेचा प्रेशर त्या ठिकाणी वाढवला जातो. फॉर दॅट यू कॅन अंडरस्टँड द एक्झाम्पल इज गिवन हिअर दॅट you must have observed the tires of 2-wheelers and 4-wheelers getting pressurized. आता pressurized म्हणजे काय? We are filling the air in the tube, and by filling the air we are pressurizing the inner part of that tube with the help of that air, and that's why आपल्याला सांगता येईल there is a one dial or digital meter which showing the digital reading of the pressure in that tube. दॅट मीन्स द मशीन इज देअर. ती आपल्याला सांगते. मग टायरवाला आपल्याला म्हणतो की इतकं प्रेशर आहे, इतकं असू द्या, इतकं ठेवूया, मागच्या टायरमध्ये एवढं असलं पाहिजे, पुढच्या टायरमध्ये एवढं असलं पाहिजे. असं झालं दुचाकीबद्दल, 2-व्हीलरबद्दल. सिम्पल जर आपण सायकलीचा विचार केला तर सांगता येईल जेव्हा आपण सायकलीमध्ये हवा भरतोय, दॅट मीन्स नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव द बायसिकल्स अँड वेन यू आर फिलिंग अ एअर इन द बायसिकल टायर विथ द हेल्प ऑफ पंप और दॅट इज कॉल्ड एज हँड पंप. तुम्ही हँडपंपने हवा भरताय तर त्यावेळेला काय केलं जातं? बाय युझिंग द हँडपंप दॅट मीन्स वी आर अप्लाइंग द फोर्स टू प्रोड्यूस द प्रेशर. म्हणजे प्रेशर त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपण फोर्सचा वापर करतो. हे पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. नाव आफ्टर दिस वी विल थिंक अबाउट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द प्रेशर अँड एरिया. आता प्रश्न येतो, एरिया म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टनं आपण एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टवरती प्रेशर निर्माण करतोय, प्रेस करतोय, दाब देतोय, तर त्यावेळेला एरियाचा काय संदर्भ असतो, काय संबंध असतो ते आपण इथे समजून घेणार. द व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इन केस ऑफ दॅट आयर्न नेल. आता सगळ्यांना माहीत आहे नेलचा एक पार्ट असा असतो आणि दुसरा पार्ट असा निमुळता झालेला असतो. नाव सी द अनदर एंड. या बाजूनं जर आपण नेलला भिंतीमध्ये किंवा लाकडामध्ये सिंक करण्याचा प्रयत्न केला, that means we are trying to push the nail into the wooden plank. By this side what will happen? 100% when you are using the hammer it will insert into the plank. But now see, instead that this is the plank आणि या plank मध्ये तुम्ही खिळ्याचा पसरट भाग इकडे केलेला आहे. हा आहे पसरट भाग आणि त्याला मध्ये इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करताय आणि इकडनं तुम्ही काय करताय? विथ द हेल्प ऑफ हॅमर फोर्स अप्लाय करताय. व्हॉट विल हॅपन? The nail will not enter into the wooden plank. Why? When we are trying by this side, you will get the surface area is more. But when you are trying by this side, the surface area is less. म्हणजेच काय? In case of iron nail, when the surface area is less, that the pointed nails can insert easily into the plank. But when the surface area is more, the nails cannot be insert into the plank. मग याच्यावरनं आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? तर आपण असं कन्क्लुजन काढू शकतो, if the area increases the pressure reduces, that means decreases. आणि याच्या विरोधामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल if the area decreases what happens? The pressure 100% going to be increases. That means आपण जर एरिया त्या ठिकाणी वाढवला तर प्रेशर कमी होतं आणि जर एरिया आपण कमी केला म्हणजे पॉइंटेड पार्ट घेतला तर प्रेशर वाढतं. दोन्ही केसमध्ये फोर्स मात्र तितकंच असणार आहे. दॅट फॉर द सेम फोर्स
याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे दॅट देर इज रिलेशन बिटवीन द सरफेस एरिया अँड द प्रेशर. Then how can we define the pressure exactly? So here now on the screen the definition is given of the pressure. The force exerted perpendicularly on a unit area. लक्षात घ्या, फोर्स अप्लाय केलेला आहे पण ऑन अ युनिट एरिया म्हणजे निश्चित एरिया आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय, प्रेशर. सो द डेफिनेशन इज द फोर्स एक्झर्टेड perpendicularly on a unit area is called as pressure. Now it's simple. आपण याला फॉर्म्युल्यामध्ये मांडू शकतो. फोर्स ऑन अ युनिट एरिया म्हणजेच काय, फोर्स डिवाइड बाय एरिया ऑफ विच द फोर्स इज अप्लाइड. त्याच्यावरती आपण फोर्स लावतोय त्याचा एरिया. या पद्धतीनं प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. प्रेशर इज नथिंग बट इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. नाउ द पॉइंट इज दॅट when we are talking about the unit of pressure, that is also very important. आता वरती फॉर्म्युला आहे. According to that formula we have to think about the unit. So you know that the unit of force is Newton. हे तुम्हाला माहित आहे, राईट ना. डिवाइड बाय what is the unit of area, that is also known to you, that is the meter square. याच्यावरून आपल्याला सांगता येतं what is the unit of pressure. 100% the unit of pressure is Newton per meter square and that is here. त्याच्यानंतर आपल्या लक्षात घ्यायचं आहे, यालाच आपण काय म्हणतोय, अल्सो नोन ॲज पास्कल. दॅट मीन्स जे की आपल्याला PA न दर्शवता येतं. याच्याही नंतर आपण विचार केला तर द युनिट ऑफ प्रेशर इज बार अँड दॅट 1 bar इज नथिंग बट इक्वल टू 10⁵ पास्कल विच इज गिवन हिअर. म्हणजे आपण बेसिकली युनिट ऑफ प्रेशर काय म्हणणार होते लक्षात घ्या, दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज ऑल्सो नोन ॲज पास्कल किंवा त्यालाच आपण पास्कल असं म्हणतो. आणखीन जर आपण विचार केला तर युनिट फॉर प्रेशर इज बार, त्याला पण काउंट करता येतं. दॅट इज 1 bar इज इक्वल टू 10⁵ पास्कल असं आपण सांगू शकतो. दिस इज अबाउट द डेफिनेशन अँड युनिट ऑफ प्रेशर. नाव सी आपण पाहिलेलं आहे की एअर प्रेशर लावते, पण आता एअरसोबत आपण विचार करूया सॉलिडसुद्धा प्रेशर अप्लाय करतात का. त्यासाठी आपण पाहतो इथं दॅट इज द न्यू हेडिंग प्रेशर ऑफ सॉलिड्स, आता किंवा ऑन सॉलिड्स असं आपण त्याला या ठिकाणी म्हणूया. मग आता बघा लक्षात घ्या, एक सॉलिड प्लांक आपण इथं घेतलेली आहे. ओके, हिअर इज द सॉलिड प्लांक आणि या प्लांकवरती आपण बुक्स ठेवत आहोत. इन दिस कंडिशन यू विल फाइंड दॅट द बुक्स आर लिटल बिट अवे फ्रॉम इच अदर. That means the weight of that books is distributed on the plank. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काहीतरी वजन आपण प्लांकवरती ठेवलं आहे पण 4 पुस्तकं दूर ठेवल्या कारणानं त्यांचं वेट काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. बट वेन यू आर कीपिंग दॅट ऑल बुक्स ॲट द सेंटर ऑफ द प्लांक, व्हॉट विल हॅपन, यू कॅन सी हिअर. जेव्हा आपण ही सगळी पुस्तकं त्या प्लांकच्या सेंटरला ठेवतोय एकावरती एक, म्हणजे आता इथं काय झालेलं आहे, वेट इज इन्क्रीज्ड. अँड दॅट्स वाय व्हॉट इज हॅपनिंग, सरफेस एरिया पण काय झाला इथं रिड्यूस झालेला आहे आणि त्याच्यामुळे वेट काय झाला, तर या ठिकाणी प्रेशर काय झालेलं आहे, वाढलेलं आहे आणि ती प्लांक काय झालेली आहे, लिटल बिट खाली वाकलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा वेट आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती ठेवतो तो सुद्धा त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतो. यालाच आपण म्हणूया प्रेशर ऑन सॉलिड्स. नाउ द नेक्स्ट इज हिअर वी हॅव टू थिंक अबाउट प्रेशर ऑफ लिक्विड. एखाद्या बाटलीमध्ये आपण पाणी भरलेलं आहे. पाणी भरल्याच्यानंतर ते जे पाणी आहे बाटलीच्या इंटरनल वॉल्सवरती प्रेशर अप्लाय करतो. मग आता या ठिकाणी आपण पाहूया पहिली ॲक्टिव्हिटी जी की लेफ्ट साईडला तुम्हाला दिसून येते. या बाटलीमध्ये आपण पाणी भरलेलं आहे आणि खालच्या बाजूला विथ द हेल्प ऑफ 1 पाईप वी हॅव अरेंज्ड 1 बलून. वेन द वॉटर पासेस फ्रॉम दॅट पाईप टू द बलून व्हॉट हॅपन्स, द बलून गेट इन्फ्लेटेड. म्हणजे त्याचा आकार मोठा होणार आणि त्याच्यामध्ये पाणी भरल्या कारणानं ते वॉटर त्या बलूनच्या इंटरनल सरफेसवरती प्रेशर अप्लाय करतं. याचा अर्थ लिक्विड ऑल्सो अप्लाइज प्रेशर ऑन द वॉल ऑफ कंटेनर. हे आपण लक्षात घेऊया. ओके, द नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट वी हॅव टू थिंक अबाउट. इथं पण तेच घडतंय, मग आपण असं वेगळं का पाहतोय, बट हिअर वी हॅव टू थिंक अबाउट द हाईट ऑफ दॅट वॉटर लेवल. 1 bottle is there and in that bottle the 3 holes are there. This is the first hole, this is the second hole, this is the third hole. Now when we have filled the bottle with the water,
the water is coming out from that holes. That means you can see here that where we have pierced a hole, from that point the jet of water is coming out. तर आता सगळ्यात लांब जेट कोणाचा चाललाय, काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला कळेल खालच्या लाईनला जे 1 नंबर तुम्हाला दिसतंय याचा जेट जास्त दूरपर्यंत चाललाय. ओके, 2 नंबरचा पाहिला तर तो थोडासा अलीकडे आणि 3 नंबरचा पाहिला तर तो आणखीन अलीकडे. याचा अर्थ काय होतोय की बाटलीमध्ये जसं आपण जास्त खाली जातोय तसा प्रेशर वाढतोय आणि त्यामुळे मग जेट लांब चाललाय. म्हणजे कन्क्लुजन आपण काय करू शकतो, ज्या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज आहे, when we are going deep inside the pressure increases. That means we can underline the sentence, the pressure increases as the depth of the liquid increases. पाण्यामध्ये जसं तुम्ही जास्त खोलीमध्ये जाणार आहात तसं त्या पाण्याचं प्रेशर वाढत जातं. हे आपण या ॲक्टिव्हिटीवरनं कन्क्लूड या ठिकाणी करू शकतो आणि हेही सांगू शकतो की ऑल लिक्विड एक्झर्ट्स प्रेशर ऑन द वॉल ऑफ कंटेनर. Now similarly we have to think about the gas pressure. Nothing is there, it's simple. साधं उदाहरण, तुम्ही बलून घेताय, बलूनमध्ये हवा भरताय, जसं की तुमचं बर्थडे सेलिब्रेशन आहे, आणखीन कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत. When the air is filled into that balloon, what happens? The balloon get increased in size. That means the air exerts pressure on the wall of that container of the balloon and that's why the balloon gets inflated. मग आता समजा त्या बलूनला कुठेतरी छोटंसं छिद्र आहे. What will happen? 100% the balloon will not inflate, कारण तो लगेच त्याच्यामधली हवा निघून जाईल आणि प्रेशर काय होईल, कमी होईल. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, वॉटर आणि त्यानंतर गॅसला कॉमनली काय म्हणलं जातं, द लिक्विड अँड गॅस commonly called as fluids. That word is important, and by these two activities we can conclude the fluids applies or exerts pressure on the wall of a container. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. Now the last point we have to think about in this period, that is the atmospheric pressure. Before to understand the atmospheric pressure we have to go through the definition of atmosphere. So the simple definition of atmosphere is that the layer of air is around the earth that is called as atmosphere. आपल्या पृथ्वीच्या भोवताली किंवा आपल्या भोवती एक हवेचं आवरण आहे, त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. And as I told you, the air also exerts the pressure. So the pressure exerted by the atmosphere is called as atmospheric pressure असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. किंवा the pressure created due to the air. You can see the definition is here. The pressure created due to the air is called as atmospheric pressure. मग आता पहा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला कळल्याच्या नंतर आपल्या आजूला बाजूला सगळीकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याला समजून घेण्यासाठी आपण आता इथं एक ॲक्टिव्हिटी पाहूया. वी कॉन्स्टंटली बिअर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. आपल्या डोक्यावरती कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं आणि ते भरपूर जास्त असतं. मग या कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं खरं तर आपण काय व्हायला पाहिजे, चेपले गेले पाहिजे. त्याला आपण काय म्हणूया, वी हॅव टू क्रश. बट रिमेंबर ॲट द सेम टाईम इन अवर बॉडी द कॅव्हिटीज आर देअर विच आर ऑल्सो फिल्ड विथ एअर. आपल्या शरीरामध्ये कॅव्हिटीज आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हवा भरलेली आहे. नॉट ओनली दीज, आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ द ब्लड. आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा रक्त आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रेशर आहे. मग तुमच्या बॉडीमधलं प्रेशर आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर एकमेकाला बॅलेन्स करतात आणि दॅट्स वाय यू डू नॉट गेट क्रश्ड अंडर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द सेंटेन्स इज हिअर, डू नॉट गेट क्रश्ड अंडर वॉटर अँड ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळे जरी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्यावरती असला तर आपण क्रश होत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे, पृथ्वीपासून किती उंचीपर्यंत ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. जनरली तुम्हाला हे माहीत असेल, बट आय विल क्लिअर यू. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट अबाउट 16 किलोमीटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. पण आणखीन जर आपण विचार केला, इट फर्दर एक्सटेंड अप टू 400 किलोमीटर बट इन अ डायल्यूट फॉर्म. म्हणजे जसं आपण पृथ्वीपासून उंच उंच जाऊया, ॲटमॉस्फिअर कमी कमी होत जातं, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. याच्यानंतर आपण लक्षात घेऊया एक्झॅक्टली सी लेवलला एअर प्रेशर काय असतं आणि सी लेवलपासून आपण जसं जसं उंच जाऊ तेव्हा एअर प्रेशरमध्ये काय होतं. तर आपल्याला सांगता येईल, द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड ॲज 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. समुद्राच्या
सपाटी जवळ जाऊन जर आपण पाहिलं, समुद्राच्या जवळ जाऊन जर आपण पाहिलं, सी लेवलला, समुद्र सपाटी असं पण त्याला म्हणतो, तर त्याचं जे काही प्रेशर आहे ते किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. अँड एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं आपण उंच उंच जाऊया, हाईट वाढत जाईल, तसं प्रेशर काय होणार आहे, कमी होणार. नाव सी व्हॉट इज दिस 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल. That is equal to 1 bar, that is equal to 10⁻³ m bar. आणि त्याच्यानंतर आपण लक्षात घेऊया, what is this 1 m bar? 1 m bar is nothing but approximately equal to 10⁻² Pascal. So dear students, in this way आपण या व्हिडिओ नंबर 3 मध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशरपर्यंत शिकलेला आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा पॉईंट शिकवत असताना मी थोडासा सिरियल बदलला, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. पुस्तकामध्ये जसा सिरियल दिला आहे त्यापेक्षा मी वेगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आधी आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतो, ऑन आवर हेड्स काय असतो, त्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला समुद्र सपाटीपाशी काय असतो हे सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावा. जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही नोट्स काढलात तर ते जास्त फायद्याचं ठरणार आहे. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट पिरियड. थँक्यू.